तर मुंबईतील गुंदवली मेट्रो स्थानकामध्ये संशयित बॅग आढळली होती। पोलीस आणि मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांकडून याची तपासणी करण्यात आली। व्यवहारासह बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये काहीही आढळून आलं नाही। मुंबईतल्या गुंदवली मेट्रो स्थानकामध्ये संशयित बॅग आढळली, मात्र या बॅगमध्ये काहीही आढळून आलं नाही। कोल्हापूरच्या गंगावेश चौकामध्ये शुक्रवारी मद्यधुंद कार चालकामुळे अपघात झालेला आहे। कार चालकाचा 2 रिक्षांना धडक देऊन पळून जाण्याचा देखील प्रयत्न त्यानंतर फसला। पळून जाणाऱ्या कार चालकाला पकडत नागरिकांनी त्याला चांगला चोप दिलाय। पोलिसांनी हस्तक्षेप करून मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतलं। बातमी आहे ते पुण्यातल्या नवले पुलाची। पुण्यातील नवले ब्रिजवर आता वेग मर्यादा 60 वरून 30 केली जाणार आहे। खेड शिवापूर टोल नाक्यावर गाड्यांमधला लोड चेक केला जाईल। नवले ब्रिजवरील अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी ही माहिती दिली। पुण्यातल्या नवले ब्रिजच्या परिसरामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेला अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये 8 जणांना जागच्या जागी दुर्दैवी अंत जो आहे तो आपल्याला घटनेमध्ये होताना पाहायला मिळाला। पुढे आपण पाहतोय की नवले ब्रिजच्या दिशेने आपण प्रवास करतो आहोत। नवले ब्रिजच्या दिशेने जात असताना आपल्याला तीव्र उतार जो आहे तो पाहायला मिळतो। ठरवण्यात आलेली वेगमर्यादा जी आहे ती काही जण पाळत नाहीत आणि वेगमर्यादा पाळत नसल्या कारणामुळे तीव्र उताराला गाडी जी आहे ती चालकाच्या नियंत्रणामध्ये राहत नाही आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने या ठिकाणी बोर्ड जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की बोर्ड लावलेले आहेत, आपल्या वाहनांचा ब्रेक तपासा आणि त्याचबरोबर 60ची वेगमर्यादा जी आहे ती ओलांडू नये अशा पद्धतीने पोलिसांनी सुद्धा आपण पाहतो की या ठिकाणी बोर्ड जे आहे ते लावले आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्री मुरलीधर मोहोळांनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये ठरलेले आहेत की ज्या स्पीड गन आपण पाहतोय की 3 स्पीड गन आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या 6 स्पीड गन जे आहे ते बसवल्या जातील। खेड शिवापूर टोल नाक्यावरती चेकपोस्ट जे आहे उभारलं जाईल। जे अवजड वाहनं येतात त्या अवजड वाहनांचं वेट किती आहे त्याची चौकशी केली जाईल। त्याचबरोबर त्याचा ब्रेक नीट आहे का, टेक्निकली गाडी व्यवस्थित आहे का हे तपासलं जाईल। त्यानंतरच गाडी जी आहे ती पुढे खेड शिवापूरवरून वारजेच्या दिशेने सोडली जाईल। कॅमेरा पर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।